वेलकम टू बॅक प्राजक्ता वर्ल्डमध्ये. मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते, पण ते पण खूप दिवसानंतर. येस, ऑफकोर्स खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ पोस्ट करते. माझे मिनी व्लॉग येतात, बट ना आजकाल अशी परिस्थिती आहे की मला लॉंग व्हिडिओ शूट करायला वेळच मिळत नाही. सो विचार केला की नाही, चला आज एक तरी व्हिडिओ लॉंगवाला टाकू. ऑफकोर्स मिनी व्लॉग येईल का नाही माहिती नाही, बट येस लॉंग व्हिडिओ नक्की येईल. आणि प्लीज तर तुम्ही एन्जॉय करा. मी खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ पोस्ट करत आहे. सो आज आहे संडे, आणि संडे म्हणल्यावर सगळी कामं उशीर असतात ॲज युजल. संडे हा फक्त ज्यांना सुट्टी असते त्यांच्यासाठी आरामाचा दिवस असतो. ज्या माझ्यासारख्या घरी असतात, गृहिणी असतात, त्यांच्यासाठी हा काही सुट्टीचा दिवस नसतो, उलट डबल काम पडतं या दिवशी. एक्झॅक्टली सेम माझ्याबरोबर पण तसंच काहीतरी झालेलं आहे आज. सो बऱ्यापैकी नाश्ता झालेला आहे, मशीन लावून झालेला आहे, घर एकदा सकाळी आवरून झालेलं आहे. पण ह्या दोघी उठल्यानंतर घराचा अवतार काय ना, मी ते पण तुम्हाला दाखवते. सो स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. नाश्त्याला मी मस्तपैकी तांदळाचे घावण आणि पुदिन्याची चटणी केली होती. त्याची क्लिप घ्यायला मी विसरले. काय हा, तर बघा बघ, आहे अंतरा आणि अक्षरा, ह्यांचं असंच चालतं. मी एकही काम असं काय म्हणतात सलग कंप्लीट पूर्ण नाही करू शकत, बिकॉज ऑफ या दोघी. म्हणजे मी काही करायला लागले ना, आई आई आई, आणि ह्यांचं असं असतं की मी कंटिन्यू ह्यांच्या अवतीभोवती राहावं. म्हणजे मी किचनमध्ये जरी असले ना तरी ह्या दोघींचं समाधान होत नाही. आता हे बघा, ह्यांना मी मूवी लावून दिलेला आहे लॅपटॉपवर, तो लिटिल सुअरचा. ह्या दोघी बघत बसतील आणि माझं काम होईल. पण ह्या मूवी सोडून बाकी सगळं करतायत. हे बघा, खिडकीतनं वाकून बघणं, हिचं आई आई आई. काय काम आहे? सो जो पिक्चर लावून दिलाय तो तर ह्यांना बघायचा नाहीये. मी लावला होता लिटिल सोअरचा, पण ठीक आहे, आता ह्यांना काय पाहिजे ते लावून देते. आणि आज अजून माझा स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. सो मी तुमच्या सगळ्यांसोबत मी आज भरल्या वांग्याची भाजी करणार आहे. सो मी ती पण रेसिपी बघूच, जमलं तर शूट करीन, नाही तर नाही करणार, कारण ह्या दोघी असताना काही नाही होऊ शकत. आणि एक मिनिट, मी तुम्हाला माझं घर दाखवते कसं असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, एकही काम झालेलं नाही आहे. सो चला. सो बघू शकतात, हे सगळा पसारा हे आवरायचं आहे. हे सगळा पसारा असाच पडलेला आहे. आणि किचन ओट्याचा तर अवतार बघून मला तर चक्करच यायची बाकी राहिलेली आहे. सो चला, मी हे सगळं पटपट आवरते आणि मी परत तुम्हाला भेटते. बाय. बघू शकता, हा आला आहे माझ्या भाजीचा कलर. आणि ह्याला ना मी, म्हणजे आमच्याकडे आम्ही खारं वांग बोलतो. सो बघूया टेस्ट, म्हणजे असं तर दिसतंय तर छान, बट ह्याची टेस्ट कशी माहिती नाही. सो खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेल. ॲक्च्युली मला रेसिपी शेअर करायची होती. सो मला ती काही जमलेली नाही आहे, कारण खरंच खूप कामं राहिली आहेत, खूप पसारा आहे सगळीकडे. सो विचार केला, आधी भाजी फोडणीला टाकली. सो विचार केला की चला तुम्हाला ॲटलिस्ट भाजीचा लुक तरी दाखवावा. सो मी तो शूट केला. तर बघू, आता मला पोळ्या करायच्या आहेत, ज्या की मला खूप चांगल्या अशा नाही जमत, पण जमतात. सो मी त्या करते, म्हणजे आता करणार आहे. आणि ते बघू शकता, भाजीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे. सर जर कोणाला ही रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मी नक्की शेअर करीन. आता मी आधी भांडी घासते, नाही आधी कणिक मळते, मग भांडी घासते, आणि मग परत तुम्हाला भेटते. सो लेट्स बाय. फायनली मी या दोघींना जेवायला घातलं आहे आणि झोपवलं आहे. बऱ्यापैकी कामं अजून पण शिल्लक आहेत. म्हटलं आधी हे काम करावं, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी हळू बोलते आहे, त्याचं कारण पण हेच आहे, कारण या दोघीही झोपलेल्या आहेत. इथं झोपली अंतरा, इथं झोपली अक्षरा. सो म्हणजे आता बऱ्यापैकी कामं राहिली आहेत, बऱ्यापैकी झालीत, म्हणजे बऱ्यापैकी काय अर्धी झालीत, अर्धी राहिली आहेत. या दोघींना जेवायला घातलं आहे, झोपवलं आहे, स्वयंपाक झालेला आहे, भांडी घासून झालेली आहेत. आता 1-2-3 कामं राहिली आहेत. कपडे वाळत घालायचं आहे, घर म्हणजे ह्यांनी जो काय हा पसारा केला आहे सगळा, ह्यांची खेळणी वगैरे जी आहे ती उचलून ठेवायची, आणि मला स्वतःला जेवायचं आहे. घड्याळात 2:45 वाजत आलेले आहेत आणि अजून माझं जेवण झालेलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो की नाही,
पण या घरातल्या कामाला काहीतरी ऑप्शन पाहिजे राव, काहीतरी पर्याय पाहिजे. एनिवेज, जेव्हा तुमच्याकडे 2 लहान लहान बेबीज असतात ना, तेव्हा तुमचा जेवायचा टायमिंग नसतो, तुमचा झोपायचा टायमिंग नसतो, कसलाच टायमिंग नसतो. आणि त्यात ह्या दोघींना पण थोडं बरं नाही आहे. सो मी करते. सकाळी 7 वाजल्यापासून लागलेली आहे. सो आत्ता 3 वाजलेले आहेत आणि आता फायनली मी जेवणार आहे. अंतराचे बाबा तर काही अजून आलेले नाही आहेत. बघू, ते येतील तेव्हा मग आम्ही दोघं मिळून जेवण करू. चला, सगळं आवरते, जेवण करते आणि परत तुम्हाला भेटते. काम करताना मला खरं तर शूट करायचं होतं, पण मला ते जमलंच नाही. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं आहे ओटा साफ करणं, जे माझं फेवरेट काम आहे असं आमच्या घरचे बोलतात. सो मला अजून ओटा साफ करायचा आहे. भांडी तर माझी झालेली आहेत, इथे बघू शकता. ही भांडी ही, आणि आता अजून एवढीच पडणार आहेत. स्वयंपाक केलेला आहे ना ते परत काय म्हणतात जेवलेली वगैरे वगैरे. आणि हा ओठा फक्त तेवढा क्लीन करायचा राहिला आहे. बाकी भांडी तर घासून झालेली आहेत. बापरे, मी असं काही ठरवलं होतं की मला ना व्हिडिओ बनवायचा आहे, लॉंग व्हिडिओ. आणि फायनली तो मी बनवला. म्हणजे बऱ्यापैकी तर मी शूट केलं आहे आणि मी तेवढं टाकू शकते 5-6 मिनटाचं. एनिवेज, चला मी पटपट आवरते. मला अजून कपडे वाळत घालायचे आहेत. काश या सगळ्या कामना अशी चुटकी वाजून झाली असती ना तर किती मज्जा आली असती. असो, चला मग मी सगळं आवरते आणि मी आता डायरेक्ट संध्याकाळी भेटते. बघू या दोघी उठल्यावर आम्ही अजून काय काय करतोय. सो चला मग भेटू संध्याकाळी. बाय. या दोघी झोपल्यानंतर मी ज्या काही स्पीडनं कामं आवरलीत ना, बापरे. कारण मला भीती वाटत होती या दोघी उठल्या तर परत माझी सगळी कामं राहतील म्हणून. आणि हो, मी खूप दिवसानंतर यूट्यूबला व्लॉग टाकलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी अजून नवीन नवीन व्लॉग तुमच्यासाठी शूट करत जाईल. सो इथं तर मी सगळं पटपट ओटा आवरून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली. नंतर अंतराचे बाबा आले, आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. आणि जस्ट मी जेवणाची परत भांडी वगैरे घासली आणि तेवढ्यात ह्या दोघी पण उठलेल्या आहेत. सो अख्खा रविवार आमचा असाच गेलेला आहे. सो चला बघा अजून पुढे काय काय होतं आहे. ह्या दोघीही उठलेल्या आहेत. अक्षरा तर खूप लवकर उठली आहे आणि ही आत्ता उठली आहे. अक्षू, पडशील इकडे. आणि ते बघू शकतात, मला तर हे कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत. आता मी चहा बनवते, दूध तापवते. आंध्र तू कुठे जाणार आहे आता? आणि अक्षू तू कुठे जाणार आहे? काय खेळणार? चला, ह्यांची बस्ती तर अशीच चालू राहणार आहे. बघू अजून पुढे काय काय करतोय आम्ही.